ज्या दिवशी माझ्या हातात पैसे येतील त्या दिवशी बापूंचे पैसे आणि त्यांचे लेख दोन्ही साभार परत करणार। तसं हे काय फार टिकणार नाहीच आहे आपल्याला, इतक्या कमी लोकांना कळलं तेवढंच बरं आहे, तोंडावर पडशील नाही तर तुटल्यावर। आता येईन एकच, जे घेतले ते साभार परत करायचं। लते 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 हा देव माझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या करणार पाय। तुला पाहावंसं वाटलं आणि तू भेटली मला। इकडं कुठं? अभिला डबा द्यायला गेलते। हा वा वा वा, ऐकून इतकं हलकं वाटतंय म्हणून सांगू, आजचा अख्खा दिवस माझा एकदम आनंदात जाणार। लते एक सांगू, संसाराची गाडी बी अशीच मार्गी लाव आणि मग पाय संसार कसा सुखाचा होतो ते। येऊ मी? हॅलो मिस नाशिक, आज तुम्ही मला फोन केला? अरे बाप, हा हे मला तुमच्यासारखं जमतच नाही राव, तुम्ही प्लीज एकदा करून दाखवा प्लीज। ए बच्चे, फालतूपणा बंद कर आणि मी काय बोलतेय ते नीट ऐक। नाकाव राग, सॉरी सॉरी, बोला बोला बोला, तुम्ही फक्त बोला, आम्ही ऐकायलाच बसलेलो आहे। पैशाची तर मदत केली नाहीस तू, सॉरी ना, ते दुसरी एक मदत करशील का? कसली मदत? सज्जन माहितीये का तुला? गरम गरम भजी का? काय नशीब आहे राव अभि सरांचं, काल लग्न झालं आणि वहिनी आज गरम गरम डबा घेऊन हजर। मग छुपा रुस्तमच निघाले मात्र अभि सर डायरेक्ट लग्नच करून आले ना। हे पण आपण असं सोडायचं नाही सरांना, पार्टी तर घेतलीच पाहिजे ना राव। सर आम्ही घरी जेवगे जेवायला, काय वहिनी स्वयंपाक बनवत्या, काय वहिनीच्या हाताला चोय, वा वा वा, एकच नंबर। मग पाहू का जरा चव पाहू का? पाय पाय, ए तू बी पाय। वा वा वा, अरे तो अभि सरांचा डबा आहे, त्यांच्यासाठी तरी ठेवा, वहिनीने एवढ्या प्रेमाने पाठवला येतो। मग नाही ठीक आहे, खा तुम्ही। आणि तुम्ही? सर खातीन भजी? पण ते असलं तेलकट खात नाही ना। खाईनच, करीन डबल व्यायाम, द्या। दीदे काय म्हणजे आज मी खूप खुश आहे। काय झालं? आपलं सगळं सेटिंग झालं। नाही नको ना त्या आमदाराच्या पोराच्या नादाला लागू। अगं ते कसं आहे ते कार्ट, ते वाया गेलंय खूप। दीदे अगं नको माझी काळजी करू तू, आणि तसं मी त्याच्या नाही, तो माझ्या नादाला लागलाय, मी फक्त त्याचा उपयोग करून घेते माझ्या फायद्यासाठी। जेवण तयार आहे। दुपारी सांगितलेलं विसरली का तू? काय? तुझ्या आजचं जेवणार नाही म्हणून? तू बी विसरला का? काय नामींना जाऊन तूच सांग माझ्या हातचं खाणार नाही म्हणून। डब्याचं सांगितलं का? मी कायला सांगू, माझं काम फक्त डबा द्यायचं होतं। बरं केलंस, असंच करत जा, माझ्या वानकडीत पडूच नको तू। पडणार बी नाही, तुझं तू बघ। हेच मेंटेन करू आपण, तुझं तू पाय, माझं मी पाहतो। मामी म्हणत होत्या दसरा आलाय ना आपला पहिला सण, मग
सणाबिनाचं लय सिरियसली घेऊ नको, कारण मुळात आपलं लग्नच सिरियस नाही ना. त्यामुळे वर्षभरात आपल्या आयुष्यात जे काही सण येतील ते पहिले आणि शेवटचे. किती इन्व्हॉल्व व्हायचं तुझं तू ठरव, मी यात इन्व्हॉल्व नसेल एवढं नक्की. आज पूजेला लती नाही तर किती सुन सुन वाटतंय. नाथा, अरे बाबा याची सवय घे करून आता, तिची माया सोड. हा विचार कर का पोरांचा पहिला सण आहे आणि तो बी दसरा, तर आपल्याकडून काहीतरी सोनं नाणं जावायला द्यायला पाहिजे ना. तुझी आयुष्यभराची पुंजी 18 लाख रुपये, त्याची तर राख झाली. आणि 2 लाख रुपये त्या बेण्यानं बुडवले. पैसे पैसे करत होता नुसता मेला, जसं काय वर घेऊन जाणार आहे. जाऊ दे ना आई, कशाला आता मागचा विषय काढते. नाथा, अरे नको त्या लोकांसाठी आपण भरभरून सगळं केलं, मानपान केले, जेवण खावणं केले, आणि आपली पोरगीच्या घरात नांदायला गेली, त्यांचं साधारण मानपान बी नाही करता आलं आपल्याला. आता लग्न झालंय म्हटल्यावर जावायचा मानपान व्हायला पाहिजे, देणं घेणं व्हायला पाहिजे. हा ना, ते तर काही स्वतःहून बोलणार नाही, पण आपलं काहीतरी कर्तव्य आहे का नाही. अहो, इंदू वहिनींना साधा आयर्वी नाही करता आला आपल्याला, पण आता निदान आब्याला काहीतरी सोन्याचं. मान्य आहे मला, पण आता त्याला द्यायला माझ्यापाशी काय बी शिल्लक नाही राहिलं. संपलंय सगळं. बापू, आता दसऱ्याला सोनं म्हणून काय आपट्याची पानं द्यायची का? मटेरियल नीट उतरून घे. किती वेळा बोललो मी तुला, विटा कुठे आहे, सिमेंट कुठे आहे, पाणी पडते सिमेंटवर, बघून घे. हॅलो हॅलो, कोण आहे? लतिका. काय वेळ आहे का बोलायला? तसं नाही आहे, बोल. पण काय झालं? नंतर करते. नाही बोल ना, काय अर्जंट आहे का? तर तो वाळूचा ट्रक कधी मागवायचा? हे आता मीच सांगू, घ्या ना मागून. हां बोल, काय म्हणते? राहू दे, अरे मी नंतर करते फोन. हो दादा, मागच्या पिल्लरला घ्या ना मारून पाणी. हां काय काय म्हणली? अर्जंट आहे का काही? ते आज खंडेनवमी आहे ना, हा मग मामी म्हणत होत्या काय? अवजारांची पूजा. हां करतील ते आप्पा, आणि ते तुझ्या जिमच्या. आईला माहिती. पण त्यांनीच सांगितलं तुला विचार म्हणून. नको, गरज नाही. का? का म्हणजे? अरे ते तुझं झालं, आईला सांग, तिला काय बोलायचं असेल तर स्वतः फोन कर. मी असं नाही सांगू शकत. तुला वाटत असेल तर तूच सांग. तू कायला बोलती मग? तू नाही का बोलला? फोन कायला केला? तू उचलायचा नव्हता, कायला उचलला तू फोन? हां चुकलं आमचं. मामी विचारत होत्या घरी कधी. हो, कशाला भाऊजींच्या वस्तूंना हात लावली न विचारता? चिडतील ना ते. तुला काय करायचंय? त्याची बायको बोलली त्याच्याशी, काय नाही चिडत तू. लते, बोलली ना ग तू, सांगितलं ना आब्याला. हो,
हात जोड. का किती शिल्लक आहे? 15-16 हजार आहेत. काय होणार आहे एवढ्यात? नको टेन्शन घेऊ. हे घे, हे घे आणि मोड. पण दसऱ्याला जावायला सोनं द्यायलाच पाहिजे, रीत असते तशी. नाही आहे, तुझं सोनं नको मोडाय. मी पाहतो काहीतरी. अरे मी तिलाच द्यायला ठेवलं होतं, पण तिने नाही घेतलं. नको आहे, राहू दे तुझ्यापाशी. हा ना, आणि सणासुदीला कशाला ना सोनं मोडायचं, राहू दे तुमच्याकडेच. आणि काय करू ठेवून? आणि असं बी आता कुठून निर्वाल जायचंय मला सोनं घालून? आणि आपण काही वेगळे आहे का? त्या माझ्या नातीचं नवीन नवीन लग्न झालंय, आपण कुठं रीतिरिवाजात कमी नको पडायला. आता दिवाळी बी येईल, समजे रीतिरिवाज आपण नीट केले पाहिजे. त्यांनी मोठ्या मनानं आपली पोरगी करून घेतली, एका शब्दानं आप्पा काही बोलला नाही देण्या घेण्याचं. बघा त्याचा गैरफायदा नको आपण घ्यायला. घे, नका विचार करू. आणि तुझ्याकडे पैसे आले ना का मग मला चांगली फॅशनेबल बोरमाळ करून दे. अरे आई आहे मी तुझी, माझं जे आहे ते तुझंच आहे. ते घे आणि मोड, नको एवढा विचार करू. त्याच्यात दसरा बी होईल आणि दिवाळी बी होईल. सांगितलं होतं ना मी नको म्हणून. आगाऊपणा कायला करती? हात कायला लावला माझ्या वस्तूंना? ओरडू नको. काय सांगितलं होतं ना मी? हो, पण मी येईपर्यंत मामींनी पूजा सुरू केली ती. मग तू सांगितलं का नाही आईला? पूजा झाली होती तोवर. आणि तसं बी ज्याच्या जीवावर आपण स्वप्न पाहतो ना, त्या वस्तूंची पूजा करावी लागते. मी केलं तर कुठं बिघडलं? हे पाय, उगा माझा राग त्यांच्यावर नको काढू. तरी तू का हात लावला माझ्या वस्तूंना? शस्त्रांची पूजा करतात आज. तुझं स्वप्न आहे ना स्पोर्ट अकॅडमीचं, मग ज्याच्यामुळं तुझी अकॅडमी उभी राहणार आहे, तुझ्या या वस्तूंची पूजा केली पाहिजे. देव मानलं पाहिजे त्यांना. त्यांचे आशीर्वाद घेतले तरच तुझं स्वप्न पुरं होईल ना. हे पाय, मी तुझ्या स्वप्नाच्या आड कधीच येणार नाही. सॉरी, मी तुला न विचारता तुझ्या वस्तूंना हात लावला. पण खरंच माझा हेतू वाईट नव्हता. ते शेवटचं, यापुढे असलं काही करू नको. मला बी काही हौस नाही. मी फक्त माझं काम करत होते. मी माझ्या परीनं तुटेपर्यंत निभावणार आहे आपल्या नात्याला. त्याचं भविष्य नसलं तरीही. आपल्या नात्याला भविष्य नाहीये, पण अंत नक्की आहे. पण तो लईच जवळ आहे. 6 महिने, त्यापेक्षा जास्त नाही.
अगं बस की, काय उभी राहते, बस. लते, दरवर्षी तू तोरण बनवते आणि आव्या दोन्ही घराला लावतो. यावर्षी पण तसंच होणार मामी. नाही नाही, अगं थोडा फरक असणार. दरवर्षी कसं तुम्ही शेजारी म्हणून करत होतात आणि आता आता नवरा बायको म्हणून करणार. देव करो आणि पुढची 60, 70, 80, 90, 100 वर्ष तुम्ही दोन्ही घरांना अशीच तोरण बांधत राहू. माझा आशीर्वाद आहे मी तुम्हाला. एवढ्या लांबचं कायला बोलता मामी? म्हणजे अगं तुमचा संसार सुखाचा व्हावा असं मनापासून वाटतं ग मला. आला का आब्या? तोरण लावून टाक. आणि बापूंच्या घरी पण तोरण लावायचं आहे, विसरू नको बरं. पण आधी आपल्याकडचं लाव आणि मग जा तिकडे. येला ते दे दे त्याला. स्टूल आणते. नको. जमल का रे? दरवर्षी मीच बांधतो ना. अरे पण दरवर्षी तू स्टूल घेतो ना, आज नाही बोललं म्हणून विचारलं. बांधन मी. हो हो, ऐकलं का? आले या लवकर. त्यांचं ना लते काय मला कळतच नाही, सारखं बोलवत बसत. मला तुझी मदत बी नकोय आणि आधार बी. अरे पडशील. आणते मी स्टूल. नकोय. काय माहिती की बाई, पडला वाटतं. हे पा, असा नवरा धड पडला ना की बायकोच लागती सावरायला. बरोबर का नाही? हा बरोबर आहे. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली.
गुलू 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 बोलतायत हो? ते जस्ट मॅरिड का काय म्हणतात ते असेच बोलतात ना? नाही म्हणजे भांडत असू नये म्हणजे मिळवली. काय याला भांडतील? काय भरोसा नाही हो. त्याची शाळा घ्यायची गरजच आहे. तुमच्या ड्युटीवर अजिबात भरोसा नाही माझ्याला. बापूंकडे तोरण बांधीन मी. उगा देखल्या देवाला दंडवत घालायची काही गरज नाहीये. तुझ्या मनात नसेल तर नको येऊ, मी जाईन. तुला कळतं ना माझ्या मनातलं. मामींनी सांगितलं बापूंकडे जाऊन तोरण बांध, तर थोबाडावर 12 वाजले होते तुझ्या. कायला बघते मग माझं थोबाड? काम कर ना तुझं. मला काही हौस नाही, मी माझं कामच करत होती. मी दिसली की लगेच तोंड वाकडं करतो. आता तुझं थोबाड दिसल्यावर अजून काय होणार आहे? तोंड वाकडच होणार ना. कायला एवढं रडतो रे? किंवा थोबाडाबद्दल बोलतोय मी काही? बोल, मला काही फरक पडत नाही. बघतच नाही तर बोलू कायला? चांगलंय, मी जाईन बापूंकडं. मला तुझी काही गरज नाही. तू काही कर ना, मला कायला सांगते? नंतर म्हणू नको मी सांगितलं नाही म्हणून. काही बोलतच नाही मी. चांगलंय, असंच राहू दे. असंच राहणार एंड पर्यंत. एकदा का पैसे जमले ना की तुला बापूंची अमानत साभार परत. किती वेळ तेच तेच सांगणार रे? तुला सांगून आला नसल, पण मला ऐकून ऐकून लय कटाळा आलाय आता. ज्यावेळी पैसे जमतील तेव्हा बघू काय करायचं ते. आता उगा बोलू नको. मला एकदा सांगितलेलं कळतं आणि लक्षात बी राहतं. हा बेनला ती नाही आले अजून. अगे येतील, नेम नाही चुकायचा. आज जेवणात गोड काय आज? खीर नाही बाई केली यावर्षी. का? माल नाही जमत लतीसारखी खीर. नाही तर काय, मी बी दहायला प्रयत्न केला, पण एक तर घट व्हायची, नाही तर नुसतं पुळक पाणी. माझ्या लतीसारखी खीर अख्ख्या जगात कोणाला नाही जमत. मग देते की आज करून. लती ना का मशीन मी लावलंय आणि कान तुझ्या वाजत्या. अगं नाही आहेत, मला खरंच लतीचा आवाज आला. आवाज नाही, मी चालेल. हे पाय, अगं लते, ये कुठं? तोरण कोण बांधणार? अगं अबे कुठे? अगं आब्याची वाट बघतोय आम्ही गावाची. दरवर्षी तोच बांधतो ना तोरण. येला ते आबे येणार आहे ना? त्याला जरा काम आहे. आता तोरण बांधायला किती वेळ लागतो असा? आजी, मी आहे ना. पण अबे कुठे? तो येईल नंतर. पहिल्यांदाच झालं बाई असं. नाही तर काय, आम्हाला वाटलं तुम्ही जोडीने याल. एक अब्दुल्ले, सगळं ठीक आहे ना? हा हा, सगळं ठीक आहे. चला, मी तोरण बांधून घेते पटकन. हाय गाय. अगं सगळं ठीक आहे, तुम्ही तुमची कामं करा, मी तोरण बांधून घेते. मला जमल. आव तुम्ही जर पूजेचं बघता का? हा बघतो ना, आलो की. रती, तू तोरण लाव, मी जरा आत लावून येते. हा हा. म्हणून पाय फिटनेस. तू
होतं ते? ते तोल गेला होता माझा. हा, तुझा तर तोल. आणि दुसऱ्याचा? हे शब्दाला शब्द कायला वाढवते का तू? तू कायला आलाय तर? तुझ्यासाठी नाही, बापूंसाठी आलोय. म्हणलं होतं ना नको येऊ. तुझं कायला ऐकू मी? मला काही गरज नाही तुझी. लय शानीन तू. माझं माझं बांधेन मी. जमल का? हो जमल. नाही, आजच्या दिवसात लागल का तोरण? लागल लागल. पडत होती. धरलं होतं मी खांबाला. सोडू गोष्ट तू. ना सोड, मी नाही पडणार. अरे बाबानो, रोमॅन्स घरी करा. अगं आजी, अगं आताच लग्न झालेलं त्यांचं. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली. असंच प्रेम राहू द्या रे बाबांनो. आता कसं, मी तर घाबरलो होतो. म्हणलं काय झालं आज? माझा बी जीव टांगणीलाच लागला होता बाई. अगं आहे, दरवर्षीचा नियम आहे. लागलं बाय एकदाच तोरण जोडीच्या हातानं. तर बीबी म्हणलं आब्या कसा आला नाही आज? बापू, नेम कसं चुकवीन मी? सरे जा, आब्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. नाही नाही, नको मला काही. अभ्या, हॅपी दसरा. तुला बी हॅपी दसरा. सोनं आणलं का? नाही ना, आता फक्त तोरण बांधायला आलतो. मला काय उठ बस होत नाही. माझं सोनं घेऊन जाय आताच. सुरे जाय सोनं घेऊन ये. आणते. आजी, उडबस का बरं होत नाही? पाळायलाच घेऊन जातो तुम्हाला उद्यापासून माया बरोबर. हाय का आता? मला इथं उठ बस होईना आणि म्हणे पळायला नेतो. बस का आजी, 100 गाठायची ना आपल्याला, मग फिटनेस नको का? वय बाबा, पतवंडाचं तोंड पाहिल्याशिवाय मी काय जात नसती वर. ठीक आहे. हा आप्पा, बाहेर आहे. बापूंकडेच आहे. हा आहे ना, ती पण आहे. आलो आलो. आप्पांचा फोन आहे, बोलवले. लते, जाबाई बोलावलं असेल तर उगा कामाचं खोळंबा नको, नाही का? हा, आणि आम्ही सगळे येतोच थोड्या वेळाने. सुखाच राहा बाबा. तुम्ही पण घ्या आजी. येऊ का? बोलवले. आत्याबाई, काय ग? मी काय म्हणते, माझ्या बहिणीला आज येऊ दे का आपल्याकडं? अगं राहू दे की आईकडं. दसरा आहे ना.
नाही त्याचं काय झालंय, तिचं भांडण झालंय आईशी. पटत नाहीये दोघींचं. अगं बाई, हो का? पण हे मी आता आपली काय चूक आहे बरं? म्हणजे आपण बोलू नंतर. बरं हे मी तुझ्या आगीरदारांची थोरली सून आहेस, तुझ्यावर जबाबदारी आहे बाई. आज दसरा आहे ना, बापूंकडची माणसं येतील बरं इथं, तेव्हा आवर तू सगळं. हा, आणि तुझ्या बहिणीला सांग आई वडिलांची सेवा कर म्हणाव. हा, मग त्यांचे आशीर्वाद भेटले ना की चांगला नवरा मुलगा पण भेटतोय. हा, मी आलेच बरं. हा, आवर आवर. त्यासाठी तर चाललंय सगळं. अरे पुढे कुठे पळतो? तुझी कारभार राहिली की मागे. आता लगीन झालं ना तुझं, मग येऊ देखील का तिला पण सांगते. येईल ना तिची ती. आता एकत्र चालायचं, आयुष्य काढायचंय ना. काय गेलं ते लाजती का काय? आता सावली सारखं उभं राहा बरं कारभाराच्या माग. अजिबात सोडू नको त्याला. आता असो बेटा, घरी चला की. आता नका, कांच्याला येतो ना मग सोनं द्यायला. तुम्हाला दोघांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. सुखाने संसार होऊ दे. हॅपी दसरा आब्या. हॅपी दसरा. हॅपी दसरा. आपण आता तुम्हाला काय म्हणायचं, वहिनी का? वहिनी नको म्हणू तिला. हा, मग काय म्हणू? मिसेस अभिमन्यू. नाव माहित नाही का तुला तिचं? तुम्ही सांगा मला, मी काय हाक मारू तुम्हाला? दादा, भाऊजी का मिस्टर विकास? विक्याच म्हण. आधी विक्या म्हणायची ना, मग आता कशाला बदलती? मग तू बी कायला माझं नाव बदलतो रे? मिसेस अभिमन्यू शोभत नाही आणि ऐकायला गोड बी वाटत नाही. आतापर्यंत लती म्हणत होता ना तू, मग लतीच म्हण. हा, चालन. सोनं घ्यायला घरी चला ना, असं रस्त्यात कुठं? आता नग, संध्याकाळी येऊ. हा, आता जरा काम आहे, संध्याकाळीच येतो. मग जेवायलाच या. चालतंय. काही गरज नव्हती घरी बोलवायची त्याला. सणाच्या दिवशी मला भांडायचं नाही. जमल का? तू तुझं पाय, आणि परत माझ्या बापून पुढं अशी थेर नको. मी हात जोडते तुझ्या पुढं. माझ्या बापूंना हार्टचा प्रॉब्लेम आहे. हा, माहिती आहे मला. हे सगळं जे काही चाललंय ना त्यांच्यासाठीच, नाहीतर नाहीतर काय? नाही नाही. आहे सोनं घे, सोन्यासारखी राहा. सुखाचे रा बाबानो. आजी सुटकीदा बाळा. थांब, मी तुला, हे तुला, हे तुला आणि हे बी तुला. काय आलं मामी? आप्पांनी बोलवलं? तुला नाही याला. काही झालंय का? नाही नाही, तू चहा कर जाय आपणसाठी. नक्की काही टेन्शनचं नाही ना? नाही अगं, दसऱ्याच्या बद्दल ना जरा बोलायचं होतं यांना. आणि तू चहा करशील ना, तर माझ्यासाठी पण थोडा टाक बरं. हा, जाय. काय झालं? शांत राहा तू. जरा जपून बर का. काय सणासुदीला उगा वाद नको हो. येऊ नये म्हणूनच बोललं पाहिजे ड्युट्यांशी. आहो तो बोलवलं मला?
बसा. नाही ठीक आहे. काय झालंय? काय नाही, 2 दिवस झाले थेरा बघतोय मी तुमची. थोबाडावर सारखे 12 वाजलेले असते तुमच्या. सण आहे आज, बापूंकडचे यायचेत. तेव्हा जरा थोबाडावर इस्त्री फिरवा आणि नीट वागा त्यांच्याशी. काय धाड भरलेली नाही हो कोणाला. काय घरात मयत नाही झालेली, तुम्ही अशा सुटकी चेहऱ्याने फिरायला घरात. अहो हे बघा, पूजा बिजा नीट करायची. कधी संपणार आहे तुमचे सणवार? म्हणजे नाही, एकदा काय ऐकलं तुमचं वाढतच चाललंय. थांबणार आहे कधी का नाही? चिडतो काय आला तू? नाही, बोलू दे त्यांना. जी काय मनात गरळ असं नसं ना सगळी वकून टाकू दे. अहो नको अभि ऐकणार आहे बाबा. हो, एवढं बापा पुता करायची काही गरज नाहीये. लग्न केलंय ना तर कर्तव्य पण करायलाच पाहिजे. अरे जबाबदारीची जाणीव कधी यायची तुम्हाला? हे ज्याचं त्याचं ज्याला त्याला कळलंच पाहिजे. कुठवर आम्ही शिकवायचं तुम्हाला? लोकांची लेक आपल्या घरात आलेली आहे तेव्हा जबाबदारीने वागायला नको तिच्याशी? अजून नीट नाही वागू शकत मी तिच्याशी. म्हणजे अरे स्वतःच्या मनाला विचार, कधी नीट माणूस की वागलाय का तिच्याशी तू? बस झालं आप्पा, दरवेळी ऐकणार नाही मी तुमचं. एकदा जुलमाचा रामराम केला, आता माझ्याकडनं काही होणार नाही. मला वाटलं बोल्यावर उभं राहिलो संपलं सगळं. हे वाढतच चाललंय. आज काय हे, उद्या काय ते, परवा अजून काय. आता तिच्याशी नीटच वागा, तिला सुखात ठेवा, दुखू नका, मन जपा तिचं. नाही होणार आहे माझ्याकडनं. नाही होणार? नाही होणार म्हणजे कसं? अरे तुमची चूक होती म्हणून घडलंय सगळं. हा, होती माझी चूक. करून घेतली ना शिक्षा. केलं की लग्न, बस झालं आता. एवढीच होती माझी कमिटमेंट. शब्द दिला नव्हता तिला सुखात ठेवीन म्हणून. उलट तिच्या सकट सगळ्यांना सांगितलं होतं मला हे जमणार नाही. ऐकलं का? आता काय करणार मग? आयुष्यभर तिला छळत राहणार? हे अजिबात नाही चालणार. तुमचे जे काही फणे पिणे आहेत ना ते सगळे पासनात गुंडाळायचे, माळ्यावर टाकायचे. बायको आहे तुमची ती आता, वा नीट संसाराला लागायचं. पास झाली सगळी नाटकं. नाही होणार अप्पा. अरे नाही, बस झालं. लय ऐकलं तुमचं. तुम्ही म्हणाले क्रिकेट सोडा, सोडलं. इंजिनिअरिंग करा, केलं. नोकरी करा, केली. लग्न करा, केलं. अरे बस झालं आता. मला माझं स्वतःचं असं काय आहे का नाही? काय आयुष्यभर जगत राहायचं दुसऱ्याच्या मर्जीनं? अरे अभ्या, तुझ्या सुखाचा विचार करूनच सांगतायत ना ते. सुखाचा हे, त्यानंतर माझं हित नाही असं वाटतं ना त्याच्यात. पण मला आहेत ना स्वप्न माझी. मला काय वाटतं याचा घरात कोणी विचार करणार आहे का नाही? दरवेळेला यांनी फरमान काढायचं ना आम्ही आपलं होय मालक. घर आहे का तुरुंग आहे? अभि, बायको आहे ती तुमची. नको होती मला, अजूनही नकोय. माझ्या स्वप्नातली बायको ही असूच शकत नाही. हे धूळ आहे, धूळ. 10वीत असताना तिच्याशी मैत्री तोडली. आमचं जुळूच शकत नाही ना काही. आमचे विचार वेगळे, सगळंच वेगळं. नाहीच पटणार आमचं. काय केलं आणि तुम्ही? अनेक वर्षांपासून तुम्हाला हे माहिती आहे तरी धोंडगळ्यात मारली ना माझ्या. बोललो का तुम्हाला एका शब्दानं? आणि आता तुम्हाला काय वाटतंय? लग्न झालंय म्हणून इतक्या वर्षाचा राग विसरायचा आणि प्रेम करायला लागायचं तिच्यावर? अरे माणूस आहे का मशीन आहे मी? काय बोलता? जी गोष्ट कधी आवडलीच नाही ती 7 फेरे घेतले ना आवडायला लागली. एक तर फिटनेसचा वेळ आहे मला आणि घेऊन कुठं मिरू गावात.
हिला तर लोक हसतेतच रस्त्याने जाताना, आता मलाही हसते. हे पाय, तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, हे धूळ आयुष्यभर मिरवू शकत नाही मी. लते, ये बाळा ये. ये छान ला. त्याचं बोलणं मनावर नको घेऊ ते. नाही आप्पा. गरम डोक्याचा आहे तो, काय बी बोलतो. काही नवीन नाही ते, लहानपणापासूनची थेर आहेत ते. मी सांगतो ना, काही करून बापाच्या वाकड्यात शिरलंच पाहिजे. तुझ्यासाठी नव्हतं ते, माझ्या विरोधात आहे ना. तू नको लक्ष देऊ बरं त्याच्याकडे. नाही आप्पा, मला काय बी वाटत नाही त्याचं. मग डोळे का भरले बाळा तुझे? काय माहित, येतं आपोआप. आलं की पुसायचं, त्यात काय. मामी, आज आपण हसत हा सण साजरा करू. हे पा, गेलं पाणी. आता चला, तुम्ही बी हसा. हेच ते, तुझ्या मनातलं सौंदर्य त्याला का दिसत नाही हेच कळत नाही बी मला. पण जेव्हा तो हे बघायला लागल ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जाईल. तुझ्या मनाची, तुझ्या गुणांची तो कदर करायला लागल. आणि मग पाय तू, तुमचा संसार इतका सुखाचा होईल ना. मला खात्री आहे ग लते, आज नाही उद्या त्याला ते कळल. तुला बायकोचा मान, प्रेम सगळं काही देईल तू. बापू, पण माफ करा. सासू सासरे आणि सुनेचं काय गंभीर विषयावरती बोलणं चालू होतं काय? मी डिस्टर्ब केलं का? अरे काय आप्पा, अरे सणासुदीचा दिवस आहे आणि बाहेर कोण बी नाही. म्हणलं आप्पा कुठे बघावं म्हणून आलो. नाही नाही, असं चहा चहा ह्याच्यावर चर्चा थोडी. चला चला, ते सोनं नाणं द्यायचं उरकून घेऊ. चला चला चला. चला चला हो. या बापू. हॅलो, हां आई बरी आहे ना ग? एकदम. ये ना मग तू. नाही नको, राहू दे. तुझी सास मला पाण्यात बघते. अगं मग बघू दे ना, तू ये बरं. तुला आब्याला सोनं द्यायचंय का नाही? माया आब्याला सोनं देण्यासाठी मला त्या घरात यायची गरजच नाही ना. म्हणजे माया आब्याला सोनं द्यायला मी साईटवर जाईल डायरेक्ट. म्हणजे तुझ्या सासूला उत्तर द्यायची गरजच नाही ना. कशाला आली, कुठून आली, काय काम आहे आब्याकडे, चला.
भारी भारी भारी. कसलं एक नंबर डोकं चालतं ग मीने तुझं. म्हणजे जे तू घरात राहून करू शकत नाही ते तू बाहेर राहून करू शकते. एक नंबर. ब्युटी विथ ब्रेन मी माझा अभ्यास सेम टू सेम. आम्हाला पाहिजे फक्त एकमेकांचं प्रेम. वा मीने तुझ्या तोंडात साखर पडू बघ. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत बाई. हॅपी दसरा बर का. सेम टू यू. चल ठेवते मी आता. शेट हे कोणासाठी? कोणासाठी असेल सांग बरं. चल करोडपती खेळू. चल करेक्ट उत्तर दिलं तर 500 जागेवर तुला ऑन द स्पॉट ॲज अ स्क्रॅच कार्ड. चल बोल. अहो शेठ तुमच्यासाठी तर एकच माणूस स्पेशल आहे ना. तेच कोण? दुसरं कोण? मिस नाशिक. आणि आम्ही त्यांचं आशिक. जाने मने यार तू लई डार्लिंग आहे यार तू. कल्प्या यार चल घे चल. ए बेटर लक नेक्स्ट टाइम. टेन्शन नाही घ्यायचं. आज खुशी का मोका आहे. चल आईस कर चल यार. बरं आहे ना. एक नंबर. सोन्यासारख्या माणसाला सोनं दिलं पाहिजे ना भाऊ. खुश आहे का मालक? दिलंच पाहिजे. दिलं पाहिजे ना. 24 कॅरेट गोल्ड हार्टेड माणसाला सोनं दिलं पाहिजे भाऊ. बरी आहे ना. मग पूजेनंतर गाडीला वापेडा आणि सगळं झालं का डायरेक्ट कल्प्या गाडी काढा. हे मी देवापाशी ठेवलं का सोनं? हा ठेवलं काय. आता आल्याला बोलवा ना. येईल तो बापू. अगं मान असतो त्याचा. ए सुरे जा तू बोलावा आपल्याला. नको नको कशाला. तिला कशाला उगाच त्रास नाही का. मी आणते की बोलवून. आणते हा. सुरे त्या हैराचं सामान आणलं ना सगळं. हा हे ते नीट बघून घ्या बरं. हा. लते कुंकवाचा करंडा आणवाय जाय. आणते. काय झालं आप्पा? काय टेन्शन आहे का? अभ्या चल पाहुणे आले बरं. चल. नाही येणार मी. अरे बरं नाही दिसणार अभ्या. आता बस झालं काय? बापूंसाठी केलं बापूंसाठी लग्न. आता काय? अभ्या माझ्याकडे नाही आता कोणाला काही देण्यासाठी. काय सांगू मी त्यांना? काय वाटेल ते सांग. अरे पण आई हे पाहिजे तू. मी येणार नाही. पाहुण्यांसमोर राडा नको. अभ्या ह्या आधी तू असं नाही करू अभ्या. हे पाय आला का आद्या? कामात आहे तो जरा. 5 मिनिटाचं काम आहे. बापू तुम्ही तोवर अप्पा आणि मामींना सोनू द्या ना. हा मीच त्याच्याकडून सोनं घेणार आहे. अगं लते आब्याला म्हणा ये. हा ना जावई जरा तर भाव काय लागला की काय. अगं सुरे अरे नाही राहू द्या हो. सोडा त्याला. काम चालू आहे त्याचं. अरे आप्पा असं कसं? आज पहिला दसरा आहे. आओ बापू राहू द्या ना. कामात येतो. बरं ठीक आहे. काम बी महत्वाचंच आहे ना. तसे सकाळी आम्ही भेटलो होतो पण सोनं द्यायचं राहिलं होतं ना. नाही बी ते नंतर देऊ की. आता राहू द्या. अगं लते
आज सोनं द्यायला महत्व असतं ना ग. हा मग द्या ना. आला तोय भाऊजी. मला तर वाटलं येत आहे का नाही. काय येणार नाही ग तो. अगं सण आहे आज. बरं चला जावई बापू बसा पाटावर. बापू अभ्यास म्हणा मला. असं कसं, आता तुम्ही जावई झाले ना आमचे. नाही बापू, मी तुमचा जावई नाही. तुमच्यासाठी मी तुमचा अभ्यास आहे. पण अभ्यास राहणार आयुष्यभर. वय वय बर, आभी तर आभी. लते वय जाई पाठात. आणते. अभ्या, अरे जरा हस. तूच म्हणतो ना हसलं की मन फ्रेश राहत. त्या आयुष्याचं हसू झालंय, अजून किती हसू. हे मे जरा चहा टाक. गवती चहा. नाही नाही वहिनी, चहा नको. आव बर, मग पेढे तरी आण. तोंड गोड करूया सगळ्यांचं. जाय. आणते की. अरे काय चाललंय हे? आप्पा याही झालो ना आपण आता. बाहेर नको का? हो आपल्यात कुठं मानपण आता. ही एक मधली भिंत सोडली तर एकच घर आहे की आपलं. हा वहिनी पण रीत असते ना ती. काही नाही, चला बसा. हा, आम्ही काय बी ऐकणार नाही हा आता. अरे बैस रे आप्पा बैस. वहिनी काय बापू हे? अरे आप्पा, सोन्यासारखा माणूस तो आहेसच. असाच सोन्यासारखा राहा. वहिनी अशी सोन्यासारखी शेजारीन आणि आता बीन बाई दिवा घेऊन हुडकलं ना तरी बी नाही गावायची बघा. काय काहीतरी वहिनीचं सुद्धा ना. बापू वहिनी या तर तुमची जोडी. माझं काय आता. बस तर ये. अव्या लते चला 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 या लवकर. चल चल चल. अगं आय, लग्नात झाल्या की एवढ्या साड्या, आता परत हे कशाला? अगं पहिला सण आहे ना बाळे तुझा. घे अभि. हो हे काय बापू. अरे दसऱ्याचं आहे रे. नाही नाही, मी नाही घेऊ शकत बापू. का आवडली नाही का? नाही तसं नाही बापू, नको मला. अरे असं कसं, तू काही बी घेतलं नाही आमच्याकडून. मला नकोय बापू काही तुमच्याकडनं. अरे पण नाही नाही बापू, उलट पुढच्या दसऱ्याच्या आत तुमचीच अमानत परत करायची आहे मला.
अरे नाही नाही, मी परत नाही घेणार ते. असं नाही चालणार बापू. अरे एकदा दिले म्हणजे दिले. हे बापू, म्हणजे हुंडा घेऊन तुझी लेख करून घेणार होय आम्ही? आणि बापू वेळेला मागं पुढं न पाहता तुम्ही मदत केलीच की आब्याला. आता ती कशी विसरू आम्ही, सांगा बघू. अहो, झालं आता ते, सोडा. असं कसं? त्याने पैसे उसने घेतले ना, मग परत द्यायलाच पाहिजे ते, नाही का? हो मग. साभार परत करणार आहे बापू. तुमची अमानत तुम्हाला परत देणार म्हणजे देणार मी. अरे बाबा मला नको, ते पैसे मी माझ्या लेकीसाठीच ठेवले होते. पण आमच्या लेखापायी राग झाली ना त्या पैशांची. बापू तुमच्या आयुष्यभराची कमाई होती ती परत करायलाच पाहिजे. आमच्या सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. हं? पण बापू काय पैसे परत घेणार आहेत होय आता? आपण परत करणं माझं काम आहे ना वहिनी. बरं बाबा, तुझी मर्जी. आणि या गोष्टीचा ताण घेऊ नको बरं. मला काय बी घाई नाही. तुला जमतील तसे, तुझ्याकडे येतील तसे मला दे. 1-2 वर्ष लागू देत, तुला पोरं बाळ होऊ देत, त्यांची शिक्षण होऊ देत. अगदी 10-15 वर्षांनी मला लागले तर मी तुझ्याकडनं घेईन. चालेल? आणि मला करायचेत काय ते पैसे, ते तुझ्या कामी तरी येतील. तू तुझं स्वप्न पूर्ण कर. आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा जर का हातभार लागला ना, तर मला आनंदच वाटेल. नाही 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 बापू, स्पोर्ट्स अकॅडमी नंतर. आधी तुमची अमानत, साभार परत. बरं बाबा, तू म्हणशील तसं. मला माहिती आहे ह्यो शब्दाचा हे पक्का आहे. घे. घ्या बापू. मामी. जोडीनं. सुखी राहा. भरलं ते. निघू का आम्ही आता? थोडं खाऊन जा ना. अगं नको, घरी केलंय ना. बर, मग मी खीर पाठवते. तुम्हाला आवडते ना बापू? पप्पा, काय बोलू मी? काय आयुष्यभर ऋणी राहीन तुमचा. तुम्ही माझी लेख पत्रात घेतली. त्याच्यातून काही चुकी झाली तर ती चूक पत्रात घ्या. बापू, पोरीचा बाप झाला की होता असं. ए बापू, अरे काही येडा झाला काय? हा, काही कस काय बोलतो तू? लेक आहे ती माझी. आणि तुला शब्द देतो मी, जहागीरदाराच्या घरात सुखानं नांदेल लेक आपली. येतो.
त्यांना करून द्या. ही सगळी पार्किंगची जागा आहे, बरोबर. ही आम्हाला सगळं उचलून द्या. ओके, चालेल ना? त्यामुळे ही जागा खाली होऊन जाईल. काय बघताय? सुंदर मुलगी पाहिली नाही वाटतं कधी. इंजिनियर साहेब कुठे आहेत? आले नाहीत अजून. म्हणजे आज उशीर येणार इंजिनियर साहेब. खुशी दे पटकन. जाऊ दे, कामिनी नंतर येईल. कुठं? कुठं म्हणजे? जरा काम आहे, बसा. अहो, झालं ना आता सगळं, पास की आता. सांगतो तेवढं ऐका, बसा. हे मे आशू बसा इथं जोडीनं, आणि तुम्ही दोघं इथं बसा. चला पटकन बस, येतात ते बस. शाबास. आशू थँक्यू बर का. बसाव. लते, आपल्याकडे म्हणजे जहागीरदारांकडे ना दसऱ्याच्या दिवशीसाठीची एक परंपरा आहे. कसली? आता बायको नवऱ्यापेक्षा लहान असते की नाही, म्हणून मग बायकोनी नवऱ्याला आपट्याचं पान द्यायचं आणि नवऱ्याचा एक आवडणारा आणि एक खटकणारा असा गुण सांगायचा. हे पहिल्यांदाच ऐकते मी. बाकी कुठं नाही अशी परंपरा. जहागीरदारांच्या घरात काही वर्षांपूर्वी सुरू झाली ही परंपरा. ती कशी? तर आमच्या अण्णा म्हणजे माझे वडील आम्हाला सांगायचे की जेव्हा आजी लग्न होऊन घरात आली ना, तेव्हा ती लई लहान होती. आमच्या आजीला बघून लईच घाबरायची हो. ती बोलायचीच नाही काही. त्याच्यामुळे त्यांच्या संसाराची गाडी बी पुढे चालना. आणि म्हणून माझ्या आजीच्या सासू सासऱ्यानं म्हणजे माझ्या पंजानं पंजीनं हे डोकं लावलं की जेणेकरून आजीनं मन मोकळेपणानं बोलावं. मग काय झालं? बोलल्या का त्या? बोलल्या ना. आजीने काय केलं, आजोबांना सोनं दिलं, त्यांच्या पाया पडली आणि म्हणली, तुम्ही जे मला पाटीवर लिहायला वाचायला शिकवता ना, लय आवडतं. त्या काळात पण तुम्ही जे सारखं रागवत असताना ते सगळ्यात जास्त खटकतं. मग काय, सगळेजण लागले हसायला. ते बघून आजीच्या मनातला संकोच गळून पडला आणि तिथून पुढे मग त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित चालू झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही ही परंपरा पाळतो. पण आप्पा, ही परंपरा दसऱ्याच्या दिवशी का करायची? कारण दसरा म्हणजे सोनं लुटायचा दिवस असतो ना. मग या सोन्यासारख्या दिवशी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायचं, एकमेकांना आनंद द्यायचा आणि झालं गेलं पार पुसून टाकायचं. नाही तर काय, अहो आमचं लग्न झाल्यावर यांनी बी आमचे गुणदोष सांगितलेच की. मग त्याशिवाय का आपल्या संसाराची गाडी इथवर आली? अगं ही परंपरा म्हणजे कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा धागा असतोय बघ. होय, आता ह्या दसऱ्याला नवीन जोडी आलेली आहे घरात. पण आपा आता तर लग्न झालंय त्यांचं, त्यांना कुठं कळणार आहे एकमेकांविषयी लगेच? अगं हे मे लहानपणापासून ओळखतात की दोघं एकमेकाला. लतीला 10 गुण दोष माहित असतील आब्याची, की नाही लते? चला मग नवीन जोडीपासून सुरुवात करूया. हे सगळं करायची गरज नाही वाटत मला. अभ्या, काही रीतीपाती असतात. अच्छा, किती रीती आहेत आपल्या घरात? नाही, काही संमतीच नाही म्हणून विचारलं. गेल्या 3 पिढ्यांपासून चालत आलेली रीत आहे ही. अशी अचानक नाही मोडू शकत तुम्ही. जहागीरदार म्हणून नाव लावताना मग जहागीरदाराच्या सगळ्या चालीरीती तुम्हाला पार पाडाव्याच लागतील.
बसा